नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवक भरती संदर्भात एक नोटिफिकेशन आलेलं आहे। रिसेंटली 10 वेगवेगळ्या आरोग्य सेवा अंतर्गत ज्या पोस्ट येतात त्या पोस्टचे रिझल्ट वेबसाईटला आलेले आहे। आज दिवसभरात किंवा अजून आज उद्यामध्ये बाकीचे रिझल्ट येऊ घातलेले आहे, येतीलच आहे। पण ह्या 10 रिझल्ट त्यांनी शो केले, त्याबद्दल एक नोटिफिकेशन त्यांनी दाखवलेलं आहे। हे जे रिझल्ट आहे हे निवड यादी पण आहे, त्यामध्ये त्यानंतर प्रतीक्षा यादी पण आहे आणि गुणानुक्रम यादी पण आहे। मग याचा अर्थ काय, कोणत्या विद्यार्थ्यांची खरंच निवड होणार आहे, ती निवड कशी होणार आहे। दुसरं, समांतर आरक्षणानुसार प्रतीक्षा यादी आणि त्यानंतर गुणानुक्रम यादीमधून विद्यार्थ्यांची निवड होऊ शकते का, होत असेल तर कशी होणार आहे। आणि तिसरं, किती दिवस राहणार आहे वेटिंग लिस्ट। ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्लस एक महत्त्वाची बाब, जरी आता निवड यादीमध्ये तुमचं नाव असेल, प्रतीक्षा यादीमध्ये तुमचं नाव असेल, तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते फक्त निवड यादीतले विद्यार्थी बोलवता की प्रतीक्षा यादीला आपण बघूया। पण रिसेंटली आपण जर बघितलं तलाठी भरतीमध्ये काही जिल्ह्यांनी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दोघांनाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे। सो तुम्ही सुद्धा जे प्रतीक्षा यादीमध्ये विद्यार्थी असेल ते रेडी राहा, तुम्हाला बोलू शकता, शक्यता आहे। डॉक्युमेंट कोणते लागतात हे ऑलरेडी मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन सांगितलेले आहे। त्याबद्दल जर काही शंका असेल तर नक्की आमच्या टीमपर्यंत तुमची क्युरीज, तुमचे प्रश्न कळवा। खाली स्क्रोल लाईन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर चालू आहे। जाता इग्नाइट अकॅडमीकडनं पुढच्या महिन्यामध्ये मोठी एक कंबाईनची ऍड येणार आहे गट ब आणि गट क साठी। त्यासाठी तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल किंवा तुमचे कोणी मित्र असतील त्यांना नक्की कळवा। आपली बॅच चालू होते 16 फेब्रुवारी पासून, तिसरी बॅच आपण चालू करतोय अर्जुन बॅच 3.0 ची। ही याची फी आहे 7,999 प्लस जीएसटी। ही प्रिलिम प्लस मेन्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली आहे। 12 महिने व्हॅलिडिटी असणारी बॅच। याच्याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर खाली स्क्रोल लाईनला नंबर जातोय, त्याला कॉल करू शकता किंवा इग्नाइट अकॅडमीचा ऍप डायरेक्ट डाउनलोड करून परचेस करू शकता। जाऊया मुख्य माहितीकडे। बघा, 2 फेब्रुवारी रोजी आलेलं एक महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे आरोग्य सेवा यांच्याकडनं हे आलेलं आहे, आयुक्तालयाकडनं। गुणवत्ता व निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबतचं हे नोटिफिकेशन आहे। यात त्यांनी काय सांगितलं बघा, त्यातला पहिला मुद्दा महत्त्वाचा की ऑनलाईन परीक्षांती टीसीएसनी ही गट ग संवर्गातील खालील 10 पदांची निवड यादी, काय सांगितलंय, निवड यादी, प्रतीक्षा यादी व गुणानुक्रम प्राप्त गुणांची यादी सादर केली आहे। तिघही दिलेले त्यांनी। त्यानंतर काय, अंतरिम निवड यादी, प्रत्यक्ष यादी, गुणानुक्रम यादी, प्राप्त गुणांची यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून त्यामध्ये नियमानुसार आवश्यक ते बदल करण्याचे सर्व अधिकार त्यांच्याकडे असतील असं त्यांनी सांगितले। आता ही 10 जी पद आहेत ना, ही त्यांनी केली आहे, यांची लिस्ट प्रसिद्ध। तिन्ही लिस्ट आहे, परत सांगतो तुम्हाला, निवड यादी, प्रतीक्षा यादी, गुणानुक्रमे प्राप्त असणारी यादी। आता यामध्ये बघा काय केलं त्यांनी, अंतिम जी निवड यादी आहे, म्हणजे आता जी तुम्हाला बघायला मिळते ती जी यादी आहे, निवड यादी आहे आणि प्रतीक्षा यादी, यामध्ये काय केलं, एकाच 2 उमेदवार त्यांनी घेतले। म्हणजे जागा जर 1 असेल तर प्रतीक्षा यादीमध्ये 2, जागा जर 2 असेल प्रतीक्षा यादीमध्ये 4, जागा जर 3 असेल प्रतीक्षा यादीमध्ये 6 विद्यार्थ्यांची नावं घेतलेली आहे। ओके, आता ही जी यादी आहे, ही जी प्रतीक्षा यादी आहे ना, ती पण कशी आहे, गुणानुक्रमे घेतली आहे प्लस त्या कॅटेगरीनुसार आणि समांतर आरक्षणानुसार त्यामध्ये त्या उमेदवारांची निवड होणार आहे, हे पण लक्षात घ्या। त्यानंतर पुढे सांगितलंय, सदरील तिन्ही उमेदवार कोणत्याही कारणास्तव नियुक्तीस अपात्र ठरल्यास, म्हणजे कोणते, जसं इथे उदाहरण दिलं त्यांनी, हा 1 असेल, हा 2 असेल, असे तिन्ही उमेदवार जर नियुक्तीस अपात्र ठरले तर गुणानुक्रमे प्राप्त गुणांच्या यादीतून पुढील उमेदवाराचा विचार करण्यात येईल। म्हणजे पहिलं काय असणार आहे, जो निवड झालाय याची काय होणार आहे, याची होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा बाकीच्या पुढच्या ज्या स्टेप असतील त्या होतील। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा अदर गोष्टीमध्ये हा जर अपात्र झाला, आता अदर गोष्ट म्हणजे काय असतं, जनरली ती नॉर्मल असते, म्हणजे काय, चारित्र्य पडताळणी असते आणि वैद्यकीय चाचणी असते, ती काय मेजर नसते। पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हा जर अपात्र झाला तर पुढच्या या वेटिंग लिस्ट मधला त्यासाठी पहिला विद्यार्थी आणि दुसरा विद्यार्थी बोलवतील। हे पण जर अपात्र झाले, तर मग जी गुणानुक्रमांची यादी दिलेली त्यांनी त्याच्यामधनं गुणानुक्रमानुसार आणि त्या ज्या कॅटेगरीचा विद्यार्थी, ज्या समांतर आरक्षणाचा विद्यार्थी, त्याच विद्यार्थ्याला त्या यादीमधनं बोलवण्यात येईल। हा मुद्दा नीट लक्षात घ्या। म्हणजे याचं उदाहरण सांगायचं तर अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, जसं की सिलेक्शन झालाय ओबीसी कॅटेगरीतला, ओबीसी कॅटेगरीचा फिमेल ही उमेदवार, ही काय अंतिम निवड यादी आहे, अंतिम निवड यादी आहे, यामध्ये काय फिमेल आहे, किती फिमेल आहे, 1च आहे, फॉर एक्झाम्पल ही 1 आहे। आणि प्रतीक्षा यादीमध्ये किती आहे, प्रतीक्षा यादीमध्ये 2 फिमेल आहे, बरोबर। मग हिला बोलवल्यानंतर ही जर डीव्ही मध्ये अपात्र झाली, काय झाली, अपात्र झाली, तर इथे वेटिंग लिस्ट मध्ये सुद्धा कोणत्या मुली असणार आहे, ह्या ओबीसीच्याच
त्याच मुली असणार वेटिंग लिस्टमध्ये पण. मग या 2 मुलींना बोलवण्यात येईल किंवा दोघांपैकी एकाला बोलवतील गुणानुक्रमे. ह्या जर अपात्र झाल्या तर मग तुम्हाला गुणानुक्रमेची यादी जी आहे ह्या यादीमध्ये जरी पहिला नंबर एखादा ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असू शकतो, मेल कॅन्डिडेट असू शकतो, दुसरा नंबर ओबीसीचा कदाचित एखादी फिमेल असू शकतो, कदाचित ओबीसीचा मेल असू शकतो, आणि तिसऱ्या नंबरला ओबीसीची फिमेल असू शकते, तर कुणाला बोलवलं जाईल? इथे जागा ओबीसीची आहे तर साहजिक आहे 3 नंबरला जी आहे ओबीसी फिमेल तिला बोलवण्यात येईल. नाहीतर तुम्ही असा विचार नका करू गुणानुक्रमे म्हणजे काय, याला बोलवलं जाईल, नाही, तर तो आहे ओबीसी फिमेल. कारण समांतर आरक्षणाची जागा तर समांतर आरक्षणाचे विद्यार्थी आहे तर घेतलं जाईल, नसेल तर मग वेगळा विचार केला जाईल, पण मात्र असेल तर नक्कीच त्या ओबीसी फिमेलला तिथे प्रेफरन्स देण्यात येईल. अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादीमध्ये जाहिरातीमध्ये मुद्दा क्रमांक 9 नुसार परीक्षेच्या एकूण गुणांच्या किमान 85% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांचाच विचार करण्यात आलेला आहे. म्हणजे जी यादी लावली कोणती, निवड यादी पण आहे, प्रतीक्षा यादी पण आहे, आणि त्यानंतर ती गुणवत्तानुसार जी यादी आहे तिचाही विचार, तिच्यात जे मुलांची नावं आहेत ज्यांना 85% मार्क म्हणजे 90 मार्क पडले त्याच मुलांची लिस्ट तिथे आहे. बाकी मुलांना तिथे घेतलेले म्हणजे त्यांना 90 पेक्षा कमी मार्क पडलेले आहे. आणि हा एक मुद्दा महत्वाचा आहे, निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती देण्याचे वेळापत्रक विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे अजून निवड तुमची फायनल नाहीये, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काळजी घ्या, कागदपत्र कोणती लागतात त्याची लिस्ट व्यवस्थित बनवा. ती लिस्ट तुम्हाला पाठवण्यात येईल किंवा ती लिस्ट ऑलरेडी तुम्हाला फॉर्म भरताना मी तुम्हाला सांगितली होती. त्या फॉर्म भरताना त्या ज्या ऍड आहे त्या ऍड मध्ये सगळं टाकलेलं आहे. त्यात काही अडचण असेल तर नक्की माझ्यापर्यंत कळवा किंवा आमच्या टीमकडे कळवा. खाली नंबर दिलेला आहे, माझा नंबर तुमच्याकडे असेल तो नंबरला तुम्ही मेसेज टाकू शकता व्हॉट्सअपला, त्यांना सांगा किंवा आमच्या टीमला सांगा, तुम्हाला नक्की त्याचं उत्तर मिळेल. सो रेडी राहा. जे निवड यादीत आहे ते पण आणि जे प्रत्यक्ष यादीत ते पण, हे दोघंही उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी रेडी राहायचं आहे. 10 पोस्टची नियुक्ती, 10 पोस्टची निवड यादी, प्रतीक्षा आणि गुणानुक्रम यादी लागलेली आहे. अजूनही पुढच्या लवकर येतील. सगळ्यांना जे उमेदवार सिलेक्ट झाले त्यांना खूप खूप शुभेच्छा. जे अजून सिलेक्शनच्या लाईनीमध्ये आहेत त्यांनाही शुभेच्छा. आणि जे कदाचित ह्या लिस्टमध्ये नसतील किंवा आलेच नाही या लिस्टमध्ये, तर ह्या उमेदवारांना पुढच्या एक्झामसाठी किंवा पुढच्या निकालासाठी पण खूप खूप शुभेच्छा. तुमचे निकाल आम्हाला नक्की कळवा, आम्हालाही खूप आनंद होईल तुमच्या निकालामध्ये सहभागी व्हायला. सो नक्की माझा नंबर मी तुम्हाला सांगतो 9420124444. ह्या नंबरला तुमचा निकाल आम्हाला नक्की कळवा किंवा खाली जो नंबर चाललाय स्क्रोल लाईन मध्ये त्या नंबरला व्हॉट्सअपला तुमचा निकाल नक्की कळवा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.